आजचा महत्त्वाचा अपडेट आणि सर्वात मोठी बातमी म्हटलं तर प्रत्येक कुटुंबामध्ये मिळणार 8,500 रुपयाची रक्कम. आणि ती कशी? नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 4,000 रुपये आणि लाडक्या बहिणीचे 4,500 रुपये. ते कसे? याबद्दलच आता सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना एक राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली गेली. या अगोदर जवळपास 7 हप्ते वितरित झाले. यानंतर आता 8वा हप्ता वितरण होण्यास जवळपास 1-1.5 महिन्याचा कालावधी उलटून गेला आणि या 1.5 महिन्याच्या कालावधी अगोदर 4 महिन्याच्या कालावधीमध्ये या 8वा हप्ता वितरण होणं गरजेचं होतं. मात्र तो हप्ता वितरण झाला नाही. त्यामुळे आता जवळपास प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा धर्तीवरती राबवली जाणारी ही योजना, या योजनेचं जवळपास प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे 21 डिसेंबर 2025 रोजी या हप्त्यांचे वितरण झाले. त्याच धर्तीवरती राबवली असल्यामुळे डिसेंबर महिन्यामध्ये या योजनेचा 8वा हप्ता वितरण होणं गरजेचं होतं. मात्र त्यात देखील वितरित झालेला नाही. आणि याचबरोबर आता हिवाळी अधिवेशन पार पडलं. यामध्येही या आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. आता डिसेंबर उलटून गेल्यानंतरही या महिन्याचा हप्ता मिळणार नाही. कारण या अगोदर पहिला टप्पा महानगरपालिकेचा आणि त्यानंतर आता दुसरा टप्पा जाहीर झाला आहे. त्यामध्येच मधल्या काळामध्ये जवळपास हिवाळी अधिवेशन लागू करण्यात आलं. त्यामध्ये 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर पर्यंत हिवाळी अधिवेशन चाललं. यामध्ये आता या योजनेसाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. आणि आर्थिक तरतूद झाल्यानंतर फक्त एफटीओ जनरेट होतात आणि एफटीओ जनरेट झाल्यानंतर 8 दिवसांच्या मधल्या कालावधीमध्ये त्या हप्त्यांचं वितरण होत असतं. या कुठल्याही प्रक्रिया पार पडलेल्या नाहीत. आणि यामध्ये आता जाहीर झालेली आचारसंहिता आता 15 जानेवारी पर्यंत चालणार आहे. मग पुढच्या 15 जानेवारी पर्यंत या योजनेच्या कुठला हप्ताही वितरण होणार नाही. त्याचबरोबर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक महत्वाकांक्षी योजना म्हणून या सरकारच्याच माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या आत्मविश्वासाने सांगितली जाते. आणि याच योजनेच्या जवळपास नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरण झालेला नाही. नोव्हेंबरचा हप्ता वितरण होणं बाकी होतं. मात्र त्यामध्ये आचारसंहिता, महानगरपालिकेचा पहिला टप्पा पार पडला. अद्याप देखील त्याचे निकाल आलेले नाहीत. त्यानंतर आता हिवाळी अधिवेशन पार पडलं. त्यामध्ये आता 8 डिसेंबर 14 डिसेंबर पर्यंत यामध्येही या योजनेचे नमो शेतकरी योजना असो किंवा माझी लाडकी बहीण योजना असो, या लाडक्या बहिणीच्या म्हणजेच राज्य शासनाचे हे दोन्ही महत्वाकांक्षी योजना आहेत. आणि याच योजनेच्या धर्तीवरती सरकार आता सत्ता भोगत आहे. आणि याच राज्य शासनाच्या या योजनेकडेच दुर्लक्ष केलं जात आहे. आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यामध्ये या दोन्ही योजनेसाठी आर्थिक तरतूद करणं गरजेचं होतं. मात्र या योजनेसाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. याकडे सर्वांचं दुर्लक्ष झालेलं आहे. आणि याच योजनेचे जे लाभार्थी आहेत, नमो शेतकरीचे लाभार्थी असोत किंवा माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असोत, आता जवळपास याची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर आता पुढचे येऊ घातलेले 29 महानगरपालिका व नगरपालिकांचे निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. आणि ते आचारसंहिता आता चालू झालेली आहे आणि ते 15 जानेवारी पर्यंत चालणार आहे. मग या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये कुठल्याच योजनेचे हप्ते वितरण केले जात नाहीत. अशा पद्धतीची एक तरतूद आहे. आणि याच माध्यमातून तरतूद आहे आणि अद्याप देखील या योजनेसाठी आर्थिक तरतूद झालेली नाही. आता नमोसाठी आर्थिक तरतूद झाल्यानंतर एफटीओ जनरेट होतात आणि 8 दिवसांच्या कालावधीमध्ये आर्थिक तरतूद झाल्यानंतर एफटीओ जनरेट झाल्यानंतर 8 दिवसांच्या कालावधीमध्ये हे हप्ते वितरण होतात. मग आता हे दोन्ही हप्ते एकत्र देणार का? नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा वर्षाकाठी दिला जाणारा म्हणजे आर्थिक वर्षाकाठी दिला जाणारा दुसरा हप्ता या ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये देणं गरजेचं होतं. आता तिसरा हप्ता वितरण करण्याची तारीख जवळ आलेली आहे. जवळपास 1 महिना उलटल्यानंतर आता प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा समोरचा हप्ता वितरण होण्याची तारीख जवळ येत आहे. तर आता अद्याप देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा त्याच अगोदरचा हप्ता वितरण झाला नाही. आता दोन्ही एकत्रित हप्ते वितरण केले जाणार आहेत का? याची 4,000 रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकदाच येणार आहे का? किंवा त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाणार आहे का? असे बरेच सारे प्रश्न या लाभार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. खरंच हे त्यांचं साहजिकच प्रश्न आहे आणि त्यांना एक भेडसावणारा प्रश्न आहे. महत्वाकांक्षी योजनेसाठी एवढं दुर्लक्ष केलं जातंय तर इतर योजनेचं तर मोठ्या प्रमाणावर वाट पाहावी लागणार आहे. अशा पद्धतीचे त्यांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्याचबरोबर आता त्यांच्या माध्यमातून माझी लाडकी बहीण योजना ही एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेसाठीही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित झालेला नाही आणि डिसेंबर महिना जवळपास उलटण्याच्या मार्गावर आहे. आणि या महिन्यातही या योजनेचा हप्ता वितरण होणार नाही. कारण आचारसंहितेमध्ये कुठल्याही प्रकारची आत्ताच सांगितल्याप्रमाणे त्या पद्धतीची तरतूद आहे. आणि त्याच नंतर आता खरंच या दोन्ही योजनेचे जर
हप्ते वितरण केले तर विरोधी पक्षांच्या माध्यमातून याबद्दलचा विरोध केला जाईल, उठाव केला जाईल, अशा पद्धतीचे एक विशेष सारे प्रश्न यामध्ये निर्माण होतात. मग 15 जानेवारीच्या नंतर हे हप्ते वितरण होणार. मग हे 3 महिन्याचे हप्ते म्हणजेच लाडक्या बहिणीचे 3 हप्ते एकत्रितरित्या मिळाले तर 4,500 रुपयाची रक्कम नक्कीच मिळणार आहे. ह्याबद्दलचे कुठलीही शंका नाही. त्या अगोदर जर ही या योजनेच्या व्यतिरिक्त जाऊन जी काही तरतूद आहे त्या व्यतिरिक्त जाऊन जर या शासनाने जर या दोन्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असो किंवा लाडकी बहिणी योजना असो या योजनेचे हप्ते वितरित केले तर लाडक्या बहिणीचे जवळपास 3,000 रुपये वितरित करणं गरजेचं आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये म्हणजे साधारणली प्रत्येक कुटुंबामध्ये 5,000 रुपयाची रक्कम तर निश्चितच येणार आहे. मग पुढचा महिना जर उलटला तर 8,500 रुपयाची रक्कम प्रत्येक कुटुंबामध्ये येणार आहे. अशा पद्धतीची एक अपडेट, महत्वाचा अपडेट होता. आणि त्याचबरोबर आता हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा आर्थिक तरतूद केली नाही. यामध्ये आता या राज्य शासनाला फक्त निवडणुकापुरतच राजकारण करायचं आहे आणि निवडणुकापुरतच या मुख्यमंत्री व त्यांचे जे काही मंत्री आहेत त्यांना फक्त मंत्री होण्यापुरतच सर्वांचं घेणं देणं आहे. यानंतर कुठल्याही योजनाचं आणि कोणाला घेणं देणं नाही. फक्त यांना हवी आहे ती खुर्ची आणि त्यांचं जो काही मंत्रीपद. हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि याच महत्वाच्या प्रश्नासाठी पुढे येऊ घातलेल्या निवडणुकामध्ये यांना कोठे ठेवायचं हे तुमच्या हातात आहे. याबद्दल नक्कीच विचार करा. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही आशा करतो. पुन्हा भेटूयात अशाच माहिती. तोपर्यंत या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. पुन्हा तुमची व तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.